येळकोट येळकोट जय मल्हार करत प्रत्येक वारकरी माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये आलेला आज खंडरायाच्या चरणी नतमस्तक होतोय। आपण पाहतोय जेजुरी घड अशा पद्धतीने वारकऱ्यांनी फुललेला आहे। तर भंडाऱ्याची देखील उधळण केली जाते। तसं पाहिलं तर सोन्याची जेजुरी म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने इथं वारकऱ्यांनी आज भरगच्च झालेली जेजुरी आणि या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण केली जाते। समोर पाहतो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी हे आज महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत, दर्शन घेत आहेत। तसं पाहिलं तर वर्षातून एक वेळेस खंडरायाची वारी करावी लागते। या अगोदर संत महात्म्यांनी देखील अनेक अभंगामध्ये वर्णन करत असताना वारी माझ्या मल्हारीची वारी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे। विशेषतः त्या वारीमध्ये जे वारकरी सहभागी झाले त्याच्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने काय व्यवस्था केली आपल्यासोबत विश्वस्त आहेत। काय सांगाल, आज भरगच्च असा जेजुरगड भरलेला आहे, भाविक आहेत, भंडाऱ्याची उधळण केली जाते, ललाटी भंडार देखील लावला जातोय, काय आणि कशा पद्धतीने आनंद आहे? आज या ठिकाणी सर्व वैष्णवजनांचे श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी विश्वस्त म्हणून मी स्वागत करतो। प्रत्येक वैष्णवजनाच्या मनामध्ये पंढरीची वारी चाललेलं आहे, देव बाप मल्हारी सुद्धा आहे, विठोबाच्या चरणी निघालो आहे, जेजुरीच्या श्रीला मान देत आहे। म्हणजे हरी आणि शिव, विष्णू आणि शिव यांचं, या दोघांचं दर्शन घेण्यासाठी हा एक अभूतपूर्व क्षण असतो। आणि जे माऊलीच्या वारीमध्ये असणारे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या वारीमधले दोन अभूतपूर्व क्षण म्हणजे आजचा हा जेजुरीचा क्षण असतो। सोन्याच्या नगरीमध्ये येऊन खंडेरायाला, भैरवाला नमन करणं आणि नंतर आषाढीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं, या दोनांसाठी त्यांचा जीव आतुरलेला असतो आणि त्यासाठी ते महिनोन पायपीट करत असतात, उन्हातानाचा पाऊस ऊन पारा सहन करत असतात। श्री मार्तंड देवसंस्थांचा विश्वस्त या नात्याने आम्ही सांगू इच्छितो की देवसंस्थांच्या वतीनं भाविकांच्या दर्शनाची अत्यंत व्यवस्थित असं नियोजनबद्ध सोय यावर्षी लावण्यात आलेली आहे। भाविकांना प्रसाद रूपाने आपण नित्य संपूर्ण दिवसभर भाताचं नैवेद्य सुरू केलेलं आहे। इतकंच नव्हे तर श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या वतीनं श्री स्पर्श खेडेकर बालकलाकार यांच्या संकल्पनेतून बुंदी प्रसाद या ठिकाणी आहे। इतकेच नव्हे तर हे सगळे जे भाविक आलेले इथं नतमस्तक होत आहेत, एकीकडे जर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर भंडारा लावला जातो आणि अगोदर वारकऱ्याच्या कपाळाला बुक्का असतो, बुक्का आणि भंडाऱ्याचं एकत्रीकरण या ठिकाणी होतं। विशेषतः भंडाऱ्याची उधळण करत असताना भाविकांमध्ये उत्साह कशा पद्धतीने आहे? भंडारा म्हणजे सोनं। ज्या वेळेला एखादा वारकरी भाविक भंडारा उधळतो, हे देवा माझ्या जीवनातलं नैराश्य दुःख दूर कर आणि एक सोन्याची उधळण, सुखाची समृद्धीची उधळण माझ्या जीवनावर कर असं मागणं वारकरी हा या ठिकाणी खंडोबाचरणी करतो। म्हणून या सोन्याला, या भंडाऱ्याला या ठिकाणी माने आणि खंडेरायाचं एक आठवण म्हणून या ठिकाणी आपण तो वारकरी हा कपाळाला लावून त्याची एक गोड आठवण, खंडेरायाच्या दर्शनाची गोड आठवण घेऊन इथून पुढच्या वारीला जातो। इथून जो थकवा आलेला आहे तो पूर्ण थकवा, त्याचा दिवे घाटातला थकवा, चालण्याचा थकवा नष्ट होतो आणि इथून पुढची वारी त्यांची सुकर होत असते। तसं पाहिलं तर पांडुरंगाची वारी पहिल्यांदा जर कोणी केली असेल तर आद्य वैष्णव जर कोण असेल तर सदाशिव आहे। म्हणजे हरिहरा भेद नाही नका करू वाद असं देखील सांगितलं जातं। दोन्ही एकच आहेत। आज ऐक्य कशा पद्धतीने अनुभवत आहे? भेदा भ्रम अमंगल सांगणारी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची। जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। वारीच्या वाटेवर जर आपण पाहिलं म्हणजे पंढरपूरला आपला विठोबा हा विटेवरती उभा आहे, जेजुरीचा खंडोबा हा घोड्यावरती या ठिकाणी विराजमान आपल्याला पाहायला मिळतो। तिकडे बुक्क्याचं देणं आहे, जेजुरीत भंडारा आहे। शैव आणि वैष्णव याचा एक अनोखा मिलाप होत असतो। वारकरी वारीच्या वाटेवरती चालत असताना वारीसोबत चालत असतात, पण जेजुरी हे वारीच्या वाटेवरचं एकमेव ठिकाण असं आहे की लाखो वारकरी वारीच्या अगोदर जेजुरीमध्ये येतात आणि आपल्या लोकदैवताचं, कुलदैवताचं दर्शन घेत असतात। म्हणजे वारकरी वारी करत असताना विठोबाचं दर्शन घेत असतात, पण आपल्या लोकदैवताचं दर्शन सुद्धा या ठिकाणी होत असतं। कारण जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्राचा कुलदैवत आहे, बहुजनांचा देव आहे। इतर देवस्थानाच्या ठिकाणी आपण पाहिलं तर लोक 500-100च्या नोटा देवाच्या दानपेटीत टाकतात। या ठिकाणी येणारा जेजुरी प्रत्येक वारकरी, एखादी महिला आपल्या लोडगिड्यातून 10 रुपयाची नोट काढते आणि देवाच्या समोर त्या ठिकाणी दान करत असते। हे जेजुरीचे वेगळेपण आहे आणि म्हणून इथं भंडारा उधळला जातो। वारीच्या सगळ्या वाटेवरती ज्ञानोबा तुकारामचा गजर घुमत असतो। जेजुरीत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर घुमतो। त्याचा संगम झालेला असतो, एकीकडे ज्ञानोबा तुकाराम गायला जातात आणि दुसरीकडे येळकोट येळकोट जय मल्हार। तेच जेजुरीचं वेगळेपण आहे की येळकोटचा गजर घुमत असतो। वारीत ज्ञानोबा तुकाराम आपण रोजच ऐकतो, पण इथं भंडारा उधळला जातो आणि
खंडोबाचा जयघोष करत असतो. वारकरी इथे येतात. आज पाऊस पडतोय तरी वारकरी रांगा राहून आपल्या लोकदैवताचं दर्शन घेतात. देवताचं दर्शन करून आणि खंडरायाचं दर्शन करून प्रत्येक भाविक हा पुनीत होतोय. विशेषतः आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा मी दाखवायचा प्रयत्न करतो. जे भाविक आहेत आणि वारकरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद देखील ओसंडून वाहतोय. विशेषतः आपण जर बघितलं तर इथं भंडाऱ्यांची उधळण करत असताना आज भक्तीची देखील या ठिकाणी उधळण होते. भक्तीच्या रंगाची देखील उधळण होत असताना पाहायला मिळते आणि या भक्तीच्या रंगामध्ये सगळे जे वारकरी आहेत ते हा इथं खंडरायांच्या भंडाऱ्याचा पिवळा रंग आणि एवढंच नाही तर वारकऱ्यांच्या भक्तीचा, भावनेचा आणि प्रेमाचा रंग या दोन्ही रंगामध्ये आज वारकरी नाहून निघतानाच पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरगड.